आपण आज बनवत आहे शेंगदाण्याची पोळी. तर मी इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. तर आपण आता पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. आपण आता शेंगदाणे भाजूया. मंद आचेवर भाजून घ्या खरपूस. आपले शेंगदाणे आधी भाजतच आले आहे. आपले शेंगदाणे आता भाजून झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया. आपण याची आता साल काढून घेऊया. आता शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. आपण आता पीठ मळायला घेऊया. इथे आपण पीठ घेत आहोत. 3 वाट्या पीठ घेतले आहे. चवीनुसार मीठ घालूया थोडंसं आपण. थोडं करून पाणी घालून आपण मळून घेऊया. थोडं घट्टसर मळायची आहे, पातळ नाही मळायची आपल्याला. कणिक मळून घेतले आहे. आपण आता शेंगदाणे मिक्सरमधून काढूया. आपण आता शेंगदाणे आणि गूळ सोबतच मिक्सरला फिरून घेऊया. आपण आता मिक्सरला फिरून घेतलेला आहे वाटण, बघू शकता. आपण आता पोळी बनवत आहोत. असं गोल करून घेऊया. असं सारण भरायला. सारण छान झालेलं आहे बघा आपलं. गच्च भरायचं, असं दाबून घ्यायचं. पिठात बुडवून घेऊया. हळूहळू असं लाटायचं. पोळी अशा प्रकारे लाटून झालेली आहे बघा. सारण भरपूर घातलेलं आहे. आपण टाकून घेऊया. इथे आपण तूप लावून घेऊया. सगळीकडे पसरवून घेऊया. आपण आता पलटी करून घेऊया आणि परत तूप लावून घेऊया. आपली शेंगदाणे पोळी रेडी झाली आहे. बघू शकता किती छान प्रकारे झाली आहे. इथे आपले छान प्रकारे पोळी रेडी झाली आहे, बघू शकता. आणि सारण पण भरपूर घातले. आवडलं तर लाईक करा.